प्रचंड उत्साही, उच्च शिक्षक, मदतीलाही तितकीच पुढे धावणारी आणि स्वप्न घेऊन जगणारी. पण डेंग्यू झाल्याचं निमित्त झालं आणि ताप थेट डोक्यात गेल्याने उमद्या तरुणीला अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी मृत्यूने गाठल्याची धक्कादायक घटना कंदलगाव तालुका करवीर इथं रविवारी घडली. ऋतुजा संभाजी पाटील असं या तरुणीचं नाव. ऋतुजा हिला बुधवार दिनांक 19 रोजी हलकासा ताप आल्याने कुटुंबियांनी तिला कंदलगाव मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार घेतल्यानंतर तिचा ताप काहीसा कमी झाला. मात्र गुरुवारी ताप वाढल्याने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. इथं तिला डेंग्यू झाल्याचं निदान झाले. मात्र ताप थेट डोक्यात गेल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी तिचं निधन झाले. वडील महापालिकेत कंत्राटी कर्मचारी तर आई गृहिणी. मात्र याही परिस्थितीत ऋतुजा हिने कॉमर्स कॉलेजमधून BCom व MComचं शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचं नाव उज्ज्वल केले होते. घरातील सर्वाधिक शिकलेली मुलगी असल्याने तिनेही कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करताना सर्वच भावंडांना शिक्षणासाठी मदत केली होती. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला होता. मात्र नियतीलाच हे मान्य नसल्याने डेंग्यूच्या रूपात आलेल्या काळानेच तिचा हा उत्साही प्रवास थांबवला. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ व चुलते असा मोठा परिवार आहे.